नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज भव्य आणि दिव्य असा देवाभाऊ केसरीचं मैदान पार पडणार आहे. तर या मैदानात आपला सर्वांचा लाडका बाकासूर हा पळणार का, याचीच आपण अपडेट आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर भावांनो, आज देवाभाऊ केसरी मैदान असा हा मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर हा पळणार का. तर हो भावांनो, आपल्याला आज बकासूर पळताना दिसणार आहे. तर नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार आहे आपण याची देखील अपडेट देणार आहोत. तर ते आपण म्हणजे मित्रांनो पुढे देऊयात. तर त्याच्या आधी आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमिंद केसरी बकासूरसोबत पायरा कोण. तर पायरा फिक्स पायरा आहे बघा, कारण की आधी म्हणजे फिक्स पायरा आहे हा. कोणता तर सर्जा दादा हा मित्रांनो गोटकरांचा रॉकेट, म्हणजे सर्जा दादा आपल्याला बकासूरसोबत आज एका जोट्यात पळताना दिसणारे भाऊ. तर नक्कीच कोणत्या गटात पळताना दिसणारे. तर भाऊंनो, आज सर्वांचा लाडका बकासूरच्या नावानं 2 चिठ्ठी निघालेली आहे. तर ते कोणत्या गटात. तर पहिली चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 2 वरती तास क्रमांक 8 मध्ये. हा मित्रांनो, गट क्रमांक 2 तास क्रमांक 8 वरती. आणि तसंच मित्रांनो दुसरी चिठ्ठी देखील निघालेली आहे गट क्रमांक 16 वरती आणि तास क्रमांक 4 वरती. तर अशा हा म्हणजे 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आपल्या मोबाईल शेडुमाळ सुजगावकर यांच्या नावानं. आणि नक्कीच आपल्याला या दोन्हीपैकी एका गटात आपल्याला बकासूर पळताना दिसेल. तर नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार. तर भाऊंनो, मला वाटतं असं की दुसऱ्या गटात आपल्याला बकासूर पळताना दिसेल गट क्रमांक 2 वरती तास क्रमांक 8 मध्ये. कारण की नंतर मग आरामाची देखील गरज असते नंदींना. तर आराम देखील भेटू शकतो शिमीसाठी. तर असं काहीतरी म्हणजे असेल. तर मित्रांनो, आपल्याला आज भाऊ एका जोट्यात पळताना दिसणार गोटकरांचा रॉकेट आणि बकासूर. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.